नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप सुंदर अशी एडी स्टोनची नथ बनवतोय। तर त्याच्यासाठी 18 गेजची तार घेतलेली आहे आणि हे डायमंडचे बॉल आहेत 4 घेतलेले आहेत। आणि आता इथे बघा हे कुंदन घेतलेले आहेत, येथे 9 कुंदन घेतलेले आहेत। हे 3 कुंदनचं मी आधीच फ्लावर बनवून ठेवलंय आणि 6 कुंदनचं आता आपल्याला बनवायचं आहे। आणि येथे ही तार आहे तर ही 0.5 गेजची आहे आणि ही जी आहे तर ती 30 गेजची आहे। 30 गेजची आपण तार रॅपिंगसाठी वापरणार आहोत आणि 0.5 ची तार आपण फ्लावर बनवण्यासाठी वापरणार आहोत। तर हे बघा फ्लावर कसं बनवायचं, एडी स्टोनचं फ्लावर हे जे कुंदन आहेत तर ह्या कुंदनपासून आपल्याला फ्लावर बनवायचं आहे। 4 कुंदनचं, 5 कुंदनचं आणि 6 कुंदनचं देखील आपण फ्लावर याच्यामध्ये बनवू शकतो। तर येथे मी 6 कुंदनचं फ्लावर बनवत आहे। खूप सुंदर असा कलर आहे या डायमंडचा, या कुंदनचा। तर हे बघा 6 आपण जे कुंदन आहे तर ते 0.5 गेजच्या तारेमध्ये टाकलेला आहे। 6 कुंदनचं फ्लावर बनवण्यासाठी थोडासा जरा जास्त वेळ लागतो, कारण 6 कुंदन आपल्याला व्यवस्थित एकत्र हातांमध्ये पकडायला येत नाहीत। त्याऐवजी आपल्याला 4 कुंदनचं किंवा 5 कुंदनचं फ्लावर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, ते खूप इझी तयार होतं। आणि हे जे आहे तर हे फ्लावर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते। नेहमी आपण जे त्याचे टोक आहेत तर ते बाहेरच्या साईडला करतो, तर इथे हे टोक जे आहेत तर ते आतल्या साईडला करून आपल्याला छान असं याचा फ्लावर बनवायचा आहे। हे आपण 2 पद्धतीचं फ्लावर बनवू शकतो। जे त्याचे टोक आहेत तर ते आतल्या साईडला देखील घेऊ शकतो आणि बाहेरच्या साईडला देखील घेऊ शकतो। जर कुंदनचं टोक आपण बाहेरच्या साईडला घेतलं तर ते फ्लावर थोडंसं लवकर तयार होतं, परंतु जर ते टोक आपण आतल्या साईडला घेतलं तर त्याला खूप वेळ लागतो बनवायसाठी। तर हे बघा, तर मी तेच बनवत आहे, टोक जे आहे त्याचे आतल्या साईडला घेऊन बनवत आहे। बरोबर एक लेवलला आपल्याला हे कुंदन ठेवायचे आहेत। हे बघा व्यवस्थित पकडायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तसंच तुम्ही बनवा, म्हणजे खूप तुमचं पण पटकन होईल बनून। तर हे बघा व्यवस्थित मी त्याचे टोक एक साईडला केले आणि नंतर ना दोन्ही टोक आहेत जे आपल्या तारेचे तर ते फोल्ड करत आहे आणि बघू शकताय तुम्ही येथे खूप सुंदर असं आपलं फ्लावर दिसत आहे। तर येथे व्यवस्थित दोन्ही बोटांमध्ये पकडलं फ्लावर, जे आपले कुंदन आहेत तर ते व्यवस्थित एकदम फिट्ट आणि घट्ट हातामध्ये पकडलं आणि दुसऱ्या हाताने जे तारेचे टोक आहे दोन्ही तर ते व्यवस्थित रॅप करून घेते। त्याला राऊंड राऊंड बनवून घेतला, पीळ मारून घेतला आणि एक टोक कट केलेला आहे, दुसरं टोक आहे तर ते कट केलेलं नाही। तर तेथे मला एक मोती टाकून घ्यायचा आहे। तर येथे हा मोती घेतलेला आहे, हा मोती 2 mm चा आहे। तर हा मोती मध्यभागी त्याच्या टाकायचा आहे, म्हणजे जे फ्लावर आहे तर ते त्याला आणखी छान असा लुक येईल। असं देखील फ्लावर तुम्ही यूज करू शकता, परंतु येथे मला त्याच्यामध्ये एक मोती टाकायचा होता, त्याच्याऐवजी तुम्ही स्टोन देखील यूज करू शकता। तर हे बघा खूप सुंदर हे फ्लावर आपलं तयार आहे एडी स्टोनचं। आता सध्या त्याच्या डिमांड खूप आहेत, या एडी स्टोनच्या फ्लावरच्या नथीचे डिमांड खूप आहे। तर ते फ्लावर बनवायचं बऱ्याच जणांना येत नाही, तर ते पण या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि त्यापासून नथ कशी बनवतात तर हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे बघा, आणि तार जर जोराची ओढली तर त्याचे स्टोन आहेत तर ते निघण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे होता होईल तेवढं थोडीशी तार हाईट देखील करायची आहे आणि जास्त ताणून ओढायचं नाही। ताणून ओढलं तर त्याचा स्टोन आहे तर तो निघतो, बऱ्याच वेळेस माझ्याकडून तो निघालेला आहे। हे बघा, आणि ते साईडचे जे कुंदन आहेत तर ते आत्ता लूजच दिसतात थोडेसे, आणि ज्या वेळेस आपण नथ बनवायला घेऊ तर त्यावेळेस ते व्यवस्थित बसतात। तर इथे बघा
आता एक्स्ट्राची तार आहे तर ती कट केलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपलं हे फ्लावर तयार झालेलं आहे। तर हे 6 पाकळ्यांचं होतं, 3 पाकळ्यांचं देखील असंच बनवायचं आहे, जे की मी आधी बनवून ठेवलेलं होतं। ते खूप सोपं आहे बनवायला आणि तुम्ही 3 फ्लावरचं जे मी 3 कुंदनचं जे फ्लावर बनवलं आहे तर ते बघू शकता। त्याचे टोक जे आहेत तर ते बाहेरच्या साईडला केलेले आहेत, तर ते खूप इझी आहे बनवायचं। त्याच्यामुळे मी ते आधीच बनवलं होतं, तर त्याचा व्हिडिओ शूट झालेला नाही। आणि ते हे बघा छान असा राऊंड केलाय आणि त्याला थोडंसं बाहेरच्या साईडला टक केलंय आणि आपल्याला इथे 30 गेजची तार घ्यायची आहे। आता मी 30 गेजची तार यूज करते, का तर 30 गेजची तार वापरल्याने आपली नथ काळी पडणार नाही। 0.3 ची देखील तुम्ही यूज करू शकता, परंतु त्याने नथ काळी पडते। आणि ते पॅक करून घेतले, त्याचं जे टोक होतं तर ते कट करून घेतलं एक्स्ट्राचं आणि छान असं हे रॅप करून घेतलंय। तार याला आपण बेस तारेला ही रॅपिंग तार जी आहे तर ती व्यवस्थित पॅक करून घेतली आणि आपल्याला एकदम वरती आता जे आपण फ्लावर बनवून ठेवलं होतं तर ते फ्लावर आपल्याला इथे अटॅच करायचं आहे। तर हे बघा आपण नाकाला ते जी तार आहे तर ती लावून बघायची, जेणेकरून ती कोणत्या साईडला येईल आणि समोरची साईड कोणती आहे तर त्या साईडला आपल्याला डिझाइन बनवता येईल। त्याच्यामुळे हे जे फ्लावर आहे ते आतल्या साईडला टक केल्यामुळे त्याला आतमध्ये जास्त वेज राहत नाहीत। हे बघा खूप सुंदर हे फ्लावर दिसत आहे आणि रॅप करायची पद्धत बघा तुम्ही, मी कशा पद्धतीने रॅप करते। तार आपल्याला थोडीशी हाईड करायची आहे, जास्त वरती दिसू द्यायची नाही। त्याला आपल्याला तार घालण्यासाठी जागाच कुठे राहिलेली नाहीये, परंतु आपल्याला तसंच ॲडजस्ट करायचं आहे आणि व्यवस्थित फिटिंगमध्येच ते पॅक करून घ्यायचं आहे। तार वरून आपण जेव्हा टाकतो तर तेव्हा बघायचे बरोबर मध्यभागी यायला पाहिजे। जे कुंदन आहे तर त्या कुंदनच्या वेजांमधून तार बऱ्याचदा येते, परंतु आपल्याला कुंदनच्या वेजांमधून तार काढायची नाहीये, बरोबर मध्यभागी ही तार घेऊन काढायची आहे। हे बघा शेवटी माझ्याकडून जो स्टोन होता तर तो पडलाच, तो बरंच झालं तो पडला, का तर त्याच्या निमित्ताने तुम्हाला दाखवता देखील येईल की जर हा स्टोन पडला तर फिटिंग कसा करायचा। पूर्ण जर हे तुम्हाला नाही बसवता आलं तर हे फ्लावर आपलं वाया गेलं असतं, आपल्याला दुसरं फ्लावर बनावं लागलं असतं। परंतु इथे बघा बरोबर आपल्याला जो स्टोन आहे तर तो व्यवस्थित इथे ठेवायचा आहे, जसा होता त्या आकारामध्ये ठेवायला थोडासा त्रास होतो। त्याची सरळ बाजू आणि उलटी बाजू व्यवस्थित बघायची आहे आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। आणि हे बघा साईडला जे ते टक केलेले आहे तर त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे जे आपला स्टोन आहे तर जशाच्या तसा राहिला। हे बघा त्याच्या निमित्ताने तुम्हाला व्यवस्थित ते शिकायला देखील आलं। व्हिडिओ बघताना माझे कुठेही स्किप करत जाऊ नका, म्हणजे तुम्हाला असे छोटे छोटे टिप्स असतील तर ते व्यवस्थित समजतात, त्याच्यामुळे स्किप न करता बघा। हे बघा याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय फक्त येथे स्टार छान असं तयार झालेलं आहे तारेचं। 3 वेळेस मी तार काढलेली आहे आणि त्याचा एक स्टार बनवून घेतलेला आहे, येथे तुम्हाला दिसत असेल। हे बघा अशा पद्धतीने आपलं छान असं फ्लावर पॅक देखील करून झालं। याच्या आधी आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जे की रेग्युलर नथी होत्या, त्याच्यामध्येही खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि आता जे हे आहे तर हे ॲडव्हान्समधली नथ आहे। बरेच ताई आपले व्हिडिओज बघून छान अशा नथ बनवायला शिकल्या, तर त्यांनी ही देखील नथ बनवावी अशी माझी इच्छा आहे। तर नक्की तुम्ही ही नथ बनवा, आपले जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत तर त्यांच्यासाठी। हे बघा आणि सगळ्यात खाली 2 वेळेस राऊंड करून घेतलं।
खूप सुंदर ही नथ दिसत आहे। आणि आता आपल्याला हे डायमंडचे बॉल आहेत तर हे 3 घालून घ्यायचे आहेत। आपल्या तारेमध्येच ते टाकायचे आहेत आणि याचा आपल्याला एक त्रिकोण बनवून घ्यायचा आहे। हे बघा, याचा त्रिकोण बनवून घेतला आणि याला देखील पॅक करायचा आहे। 2 वेळेस त्याला राऊंड बनवून घेतला आणि त्याला पॅक करायची पद्धत बघा, तार आपल्याला डायमंडच्या बॉलच्या मधून घालायचे आहे म्हणजे ते पॅक होईल। एक साईडला जेव्हा आपण वरती रॅप केलं तर तेव्हा एकदा पॅक झालं आणि आता मध्यभागी घेतलं तेव्हा एकदा पॅक झालं आणि आणखी एकदा पलीकडच्या साईडने आपल्याला मध्यभागी तार टाकायची आणि एकदा पॅक करून घ्यायचं आहे। म्हणजे तिन्ही बाजूने आपला जे डायमंडचे बॉल आहेत तर ते व्यवस्थित पॅक करून झाले। हे बघा, आणि याच्यावरती मला आता मोती टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, अशी मोती टाकल्यानंतर मध्यभागी तार घ्यायची। त्याच्यामुळे मी आधी घालून बघितले की आपले मोती कुठे येतील। जर आपण तशी तार टाकली तर व्यवस्थित आपल्याला पाहिजे तिथंच मोती येणार आहेत। तर त्याच्यामुळे हे बघा, खूप सुंदर नथ दिसत आहे, बघू शकता। आणि त्याला मोतीने खूप सुंदर लुक आलेला आहे। आपले एक जे ताई आहेत तर त्यांनी एक फोटो सेंड केला होता, अगदी तशीच नथ बनवलेली आहे। हे बघा, याच्या ठिकाणी आपण घुंगरू देखील टाकू शकत होतो, परंतु त्यांनी जो फोटो पाठवला होता तर त्याच्यामध्ये असे मोती होते म्हणून येथे देखील मोती यूज केले। आणि आता आपण येथे फ्लावर अटॅच करतोय जे की 3 फ्लावरचा आहे। हे बघा कशा पद्धतीने फ्लावर अटॅच केले। सुरुवातीला तुम्ही असं यूज करू शकता, असं अटॅच करू शकता फ्लावर आणि याच्यावरती एक आपण मोती देखील बनवू शकतो, असा मोती देखील ठेवू शकतो। परंतु त्या फोटोमध्ये मोती नव्हता, परंतु एक तुम्हाला छान अशा आयडिया येईल त्याच्यामुळे मी तुम्हाला येथे मोती टाकून दाखवत आहे। हे बघा, असा देखील मोती टाकू शकता तुम्ही। एवढी देखील नथ खूप सुंदर दिसते। खाली फक्त डायमंडचा बॉल टाकायचा। चला आता हा मोती काढूया आणि आपण जे रॅप केलं होतं तर त्याला तार दिसत आहे, तर ती तार कशी हाईड करायची तर ते देखील बघूया आता। हे बघा, व्यवस्थित ते जे कुंदन आहे व्यवस्थित असं पॅक करून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय कुंदनच्या वरतून आपल्याला तार घ्यायची नाही, कुंदनच्या आतमधून तार घ्यायची आहे आणि छान असं हे पॅक करून घ्यायचं आहे। तार जी आहे तर ती हाईड करायची आहे, जास्त तार वरती दिसू द्यायची नाहीये। तर येथे देखील हा स्टार तयार झालेला आहे, परंतु तार दिसत आहे त्याच्यामुळे आपल्याला नंतर ते काढावं लागेल आणि नंतर ना छान असं पॅक करून घ्यावं लागेल। जर मी व्हिडिओ स्किप करून तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही हे जे कुंदन आहे तर ते पॅक करून घ्या, तर तुम्हाला ते पॅक करताना तार जी आहे तर ती वरती दिसणार। त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवत आहे, तुम्ही असं पॅक केल्यानंतर कशी तार वरती दिसते। आणि आता बघा कशा पद्धतीने आपल्याला पॅक करायचंय। तुम्हा सर्वांचे मनापासून आभार जे की आपले व्हिडिओ छान असे बघतात आणि त्यांनी बनवलेले ज्वेलरीज आपल्यासोबत शेअर करतात, तर त्यांच्यासाठी थँक्यू। तुम्ही असे छान छान ज्वेलरीज तयार करा आणि व्हिडिओ बघत राहा, कुठेही स्किप न करता। हे बघा, आता जी तार आहे तर ती बरोबर मी मध्यभागून घेतलेली आहे, जो त्याचा मध्य आहे तर त्याच्यामधून ही तार काढलेली आहे आणि पॅक करण्याची पद्धत बघा। हे बघा, तार थोडीशी मी ताणून घेतली म्हणजे कुंदनच्या बरोबर मधल्या भागातून तार आलेली आहे। इथे तुम्ही बघू शकताय तार कुठेही दिसत नाहीये। अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे फ्लावर आहे तर ते व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे। आणि आता येथे डबल राऊंड करायचा आणि येथे देखील आपल्याला मोती यूज करायचे आहेत।
तर हे मोती यूज करते. एकदम प्रॉपर ही ॲडव्हान्समधली नथ आहे. तर तुम्ही देखील अशी नथ बनवू शकता किंवा हीच नथ तुम्ही ऑर्डर देखील करू शकता. तर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असे ज्वेलरीज बनवत राहा. तर हे बघा, येथे देखील 3 मोती जे आहेत तर ते व्यवस्थित पॅक करून घेतले आणि आता आपल्याला येथे डायमंडचा बॉल टाकायचा आहे आणि त्याच्या खाली एक खरबुजी मणी टाकायचा आहे, गोल्डनचा मणी. खूप सुंदर ही नथ दिसत आहे. याच्या आधी देखील आपण एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये देखील एडी स्टोनचे ॲडव्हान्समधली खूप सुंदर अशी नथ आपण बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की बनवा ही पण आणि ती पण, किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता. 96 23 92 28 36 या नंबरवरती. तर इथे हे बघा, असा इथे आपल्याला हा जो गोल्डनचा मनी आहे तर तो पॅक करून घ्यायचा आहे. तेथे मी गोल्डनचा मनी टाकला आणि त्याच्यानंतर जो डायमंडचा बॉल होता तर त्याच्यामधून तार काढलेले आहे. डायमंडच्या बॉलच्या वरतून तार काढलेली नाहीये, त्याच्यामधून काढली आहे. आणि हा जो गोल्डनचा मनी आहे तर तो व्यवस्थित खाली यावा या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तार थोडीशी फोल्ड झालेली होती तर ती व्यवस्थित आपल्याला सरळ करायची आहे आणि मग तार खालून खेचायची आहे. तार जर फोल्ड झाली तर आपली नथ लूज पडते आणि जो आपला स्टोन आहे तर तो व्यवस्थित बसत नाही. तर इथे बघा, मी व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करून घेते मला पाहिजे तिथे. तो थोडासा मला खाली पाहिजे, जो गोल्डनचा मनी आहे तर तो थोडासा मला खाली पाहिजे होता. तर व्यवस्थित तिथं मनी मी तो बसून घेतला आणि थोडंसं त्याला नथेचा आकार दिला राऊंडमध्ये. तो मनी देखील बसला आपला व्यवस्थित. हे बघा, आणि जी तार आहे तर ते आपल्याला आता फोल्ड करून घ्यायची आहेत 5 ते 7 वेळेस. त्याने व्यवस्थित फिनिशिंग दिसतं आणि ही जे आपण राऊंड करतो तर तो व्यवस्थित आपल्याला तार खेचून एकदम छान असा फिटिंगमध्ये राऊंड करून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी नथ तयार आहे, तुम्ही बघू शकताय. अतिशय सुंदर दिसत आहे आणि व्यवस्थित त्याला राऊंड करून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची तार आहे ती कट करायची आहे आणि बोटाने थोडंसं त्याला आतमध्ये टक करायचं आणि बोटाने त्याला आणखी एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे जे राऊंड आहे तर तो व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतील. आणि हे बघा, व्यवस्थित त्याला मी नथेचा आकार दिला राऊंड आणि शेवटीचा राऊंड बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करत आहे मी. हे बघा, अशा पद्धतीने राऊंड करून घेतला म्हणजे आपल्याला तार जी आहे एक्स्ट्राची व्यवस्थित कट करता येईल. तार एक्स्ट्रा झाली तर आपण कट करू शकतो, परंतु कमी पडली तर याला जॉईंट करणं शक्य नाही. त्याच्यामुळे ही तार थोडीशी घेताना एक्स्ट्राच घ्यायची. आणि आता थोडासा लहान आपण याला राऊंड बनवून घेऊया. हे बघा, व्यवस्थित छान असं ही नथ बनवून घेते आणि जे त्याचं टोक आहे तर ते नाकाला टोचणार नाही या पद्धतीने आपल्याला बाहेर थोडंसं काढायचं आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला राऊंड बनवायचा आहे. हे बघा, कशा पद्धतीने याचा मी राऊंड बनवून घेतला आणि त्याचं हे बघा, खूप सुंदर अशी ही नथ तयार आहे. बघू शकताय, मला तर पर्सनली ही नथ खूप आवडली. तुम्ही पुढून आणि पाठीमागून दोन्ही साईड बघू शकता. याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे. तर नक्की सांगा आवडली तर. धन्यवाद.